आ हा 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 हा. असं गच्च मध्ये पाटल्यात मटणाचं रवा असावं. पण हे मटणाचं रवं खायला जत्रेतल्या पंक्तीतच बसावं. अहो खरं सुगो म्हणजे पंक्तीत बसून मारावा रश्त्यावर भुरका, संग व्हायचा हाणावा मटणाचा तुकडा. पण हे मटणाचा रव वाढणारा आपला कोणतरी दोस्त असावा, म्हणजे कसं दुर्नात एखादा तुकडा जास्त बसावा. आज आमच्या जोडीदाराची जत्रा होती, ते बी आरवाडीची बिरोबाला. मग दुपारच्या टायमात अविनाशच्या दुकानात पहिला ही सगळी जत्रा जमली आणि मनुराजुरी मार्गे वाह्या कवटे मांका रोड धरत आम्ही चाललो बिरोबाच्या बनात. मटण शिजलंय कळल्यावर गाड्या जरा जास्त जोरात पळायला लागल्या, म्हणूनच आरवाडीच्या बनात पोहोचायला आम्हाला बरोबर 2 वाजले. आरवाडीला जर तुम्ही जत्रेच्या टायमात गेला तर बगल तिकडे तुम्हाला गर्दी दिसली पाहिजे. अहो बऱ्यापैकी सगळ्यांच्या जत्रा असते तिथे. हे आहे पंचकृषीत गाजलेलं आरवाडीचं बिरोबाचं देवस्थान, जिथं भाविकांची बरीच गर्दी असते बरं का कायम. मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानं ओव्याचा कार्यक्रम चाललेला बहुतेक. काय आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. मग जोडीदाराची जत्रा जिथं होती त्या ठिकाणाला गेलो तर ही जत्रा अगोदरच तिथं पोहोचलेली. मग परत जेवायला जरा पंक्ती बसल्या. सुका पाटील 35 भाकरी खात होता. ती मोठा राखीस. रश्यावर बुकणं आणि मटणाचा कंडका पाडायला आम्ही पण बसलो घेऊ पंक्तीत. वड मग रश्याचा बुरका. पण ह्या रश्याची चव मात्र ऑल इंडियात नाही बरं का. जगून आमच्या भरलेल्या हे मटणाचं धरून म्हणूनच खाल्ला मी मन भरून. या जेवणाचा विषय मात्र वांडच असते काय. पण आरवाडीतल्या ह्या बिरोबाच्या देवस्थानाला तुम्ही कधी गेलता ना ते मला कमेंट करून नक्की सांगा.